हे कसं प्यायचं आम्ही पाणी आता पोरबाळ आजारी पडलं तर कोण जबाबदार आहे? घाण वास आहे पाण्याला. आता पाणी येऊन 1.5 तास व्हायला लागला, अजून गडबडच यायला लागला. असं तुम्ही पाणी स्टोरेज करून ठेवता, मग याच्यावरती बारीक काळ्या होऊ लागल्यात सर त्याच्यामध्ये. हे काय पद्धत आहे पाणी सोडण्याचं? पाणी म्हणायचं का याला? नाही, पाणी नाही, ते गटारचंच पाणी आहे नुसतं, पाणी नाही ते घाण पाणी म्हणण्यापेक्षा मरणासाठी सोडलेलं पाणी आहे. आयुक्तांना फोन केलं तर आयुक्त फोन उचलत नाहीत, कारणे साहेबांना फोन केलं त्यांनी उचलत नाहीत, पवार साहेबांना फोन केलं त्यांनी उचलत नाहीत. ते नंतर कारणे साहेब फोन करतात की हा भागामध्ये झोन ऑफिसरला फोन कर. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात सगळीकडेच पाण्यामध्ये विस्कळीतपणा आढळतोय. अनियमित पाणी पुरवठा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्या कारणानं सोलापूर शहरवासीय हैराण आहेत. तर दुसरीकडं अशा पद्धतीनं पाणी जे आहे ते गढूळ येत असल्याच्या तक्रारी जे आहेत ते सोलापूरकरांच्या आहेत. आपण रियालिटी चेक करतोय. सोलापुरातला कुचननगर हा भाग आहे. खरं तर अत्यंत घाण असं पाणी आहे. जवळपास पाणी होऊन 1 तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, 1.5 तास झालेला आहे आणि अजून देखील अशा पद्धतीनं पाणी आहे. मी जरा रियालिटी चेकसाठी हे पाणी जरा आता खाली करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला हे पाणी भरून दाखवतोय. म्हणजे पांढरी शुभ्र बकेट आहे आणि या बकेटमध्ये आपण आता पाणी भरण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आपण बघू शकताय जवळपास 1.5 तास होऊन गेलेला आहे आणि त्यानंतर देखील पाणी अशा पद्धतीनं फेस येणारं गढूळ असं पाणी आहे आणि काळभोर रंगाचं पाणी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पाण्याला उग्र असा वास आहे, त्यामुळं इथले नागरिक जे आहेत ते हैराण झाले. तिथल्या नागरिकांना विचारूयात कधीपासून पाणी येत आहे असं? आता गेल्या 3 महिना तसंच आलं होतं, मग मध्ये 2 महिने चांगलं आलं, परत परवा सोमवारपासनं परवा रविवारपासनं असंच यायला लागलं. अच्छा, हां 2-1.5 तास आता 1.5 तासापासून तुम्ही पाणी भरता. पाणी हां भरता. मग आता कसं भरायचं असं गडरू पाणी आलं तर? आता ही जी बकेट आहे, हे बकेट असं वाटतं की तुम्ही याच्यात तुम्ही काय रंगबिंग मिसळलं का याच्यात? काय नाही, बघा आता तुमच्या समोरच घातलं आम्ही पाणी. हां हे कसं प्यायचं आम्ही पाणी? आता पोरबाळ आजारी पडलं तर कोण जबाबदार आहे? इतकं घाण वास आहे पाण्याला. आता पाणी येऊन 1.5 तास व्हायला लागला, अजून गडबडच यायला लागला. हां आपण आत्ता जी बकेट भरायला घेतली होती हे ते बकेटमधलं पाणी आहे. प्रचंड असं फेस जे आहे ते पाण्याला या ठिकाणी आपण बघताय आणि हेच पाणी तुम्ही प्यायला वापरता? हां प्यायला वापरतो. मग काय करायचं आता? किती पाणी फिल्टर पाणी आणायचं स्वयंपाकला, प्यायला किती आणायचं फिल्टर पाणी? हां प्यायला ते सगळं तुरटी ते घालून वापरायला लागलो आम्ही. कधीपासून पाणी येतं असं? असं गेल्या काही दिवसापासून येत आहे पाणी आणि इथले नगरसेवक एवढे बेशिस्त आहेत की फोन करून बोलवलं तरी कोणी इथं येत नाही, पाहत नाही. अशा पाण्यामुळे गॅस्ट्रो होऊन सगळ्यांना त्रास होत आहे. हे आम्हाला सुधारणा पाहिजे आणि या भागात जो पाणी खड्डे वगैरे रस्ते आहेत हे पण नीट करून पाहिजे आम्हाला. पावसाळ्यातही सर्व पाणी इथं साचतंय, त्यामुळे रोगराई येण्याची शक्यता आहे. पावसाळा येण्यापूर्वी इकडं सगळं आम्हाला करून पाहिजे. आठवड्यातून किती दिवस येतं पाणी? 2दा येतं, तेही असंच घाणेरडं पाणी येतं. आम्ही कसं जॉबला जातो, आम्ही दिवसभर घरात नसतो. आमची मुलं लेकरं येसोर इथं पोटदुखी हे दुखी झोपून पडलेले असतात. 5 दिवसाला एकदा पाणी सोलापूर शहरात येतं, त्यावेळेस असं तुम्ही पाणी स्टोरेज करून ठेवता, मग याच्यावरती छोटे बारीक काळ्या होऊ लागल्यात सर त्याच्यामध्ये. हे काय पद्धत आहे पाणी सोडण्याचं? हे पाणी त्यांच्या घरी दिलं तर ते पितील का लोक? काय मागणी असणार आहे पालिकेकडे? पालिका प्रशासनाकडे काय मागणी असणार आहे? आम्हाला स्वच्छ साफ पाणी पाहिजे, आठवड्यातून 2दा पाहिजे आणि सकाळी पाहिजे आम्हाला पाणी. सकाळी म्हणजे काय, पाणी वेळ नाहीये? 6 वाजता पाहिजे, कारण आम्ही 9-10 वाजता जॉबला जातो. 9ला पाणी सोडलं तर आम्हाला भरायचं पण खूप प्रॉब्लेम येत आहे आणि आम्हाला सकाळी पाणी पाहिजे, स्वच्छ पाहिजे पाणी. ही पाण्याची अवस्था आहे बघा. आता आपण ती जी बकेट बघतो तीच बकेट आहे. पूर्ण काळभोर पाणी झालेलं आहे आणि मागच्या अनेक दिवसांपासून अशाच पद्धतीनं पाणी येत असल्याची तक्रार जी आहे ती इथल्या स्थानिकांची आहे. सोलापुरातला हा कुचननगर भाग आहे ज्या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून अशाच पद्धतीनं पाण्याची तक्रार जी आहे. खरं तर सोलापुरातला जो श्रमिक वर्ग आहे तो या भागात राहत असतो आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं पाण्याची तक्रार जी आपल्याला पाहायला मिळते. आणखी काही आपण घरामध्ये जाण्याचा देखील प्रयत्न करूयात. खरं तर कुचननगर हा भाग आहे आणि सगळ्याच तुम्हाला कदाचित वाटेल की एकाच घरात अशी तक्रार असेल, मात्र नाही. अगदी याच घराच्या शेजारी आता दुसरं घर आहे, तिथं देखील असं त्यांनी पाणी भरून ठेवलेलं आहे आणि सकाळी जे सुरुवातीला येणारं पाणी आहे, खरं तर याला पाणी म्हणायचं का असा प्रश्न आहे. इथले स्थानिक सामाजिक कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत. पाणी म्हणायचं का याला? नाही, पाणी नाही, ते गटारचंच पाणी आहे नुसतं, पाणी नाही ते घाण पाणी म्हणण्यापेक्षा मरणासाठी सोडलेलं पाणी आहे. या बाबतीमध्ये मी 26/3ला महापालिका आयुक्तांना सांगितलं, झोपडपट्टी भागामध्ये हे परिसर झोपडपट्टी भाग आहे, तर इथं 2-4 घरं आहेत, स्वच्छता अभियान राबवा. दुर्लक्ष केल्यामुळे तिथं मोदीमध्ये 2 मुली मेले. तर आज सकाळपासून इथं सगळ्याचे 100-200 लोक आलेत. आम्ही 5 वाजता आयुक्ताकडे जावं म्हणून
आयुक्तांना फोन केलं तर आयुक्त फोन उचलत नाहीत, कारंजे साहेबांना फोन केलं त्यांनी उचलत नाहीत, पवार साहेबांना फोन केलं त्यांनी उचलत नाहीत. ते नंतर कारंजे साहेब फोन करतात की हा भागामध्ये झोन ऑफिसरला फोन करा, एक अधिकारी पाठवतो म्हणलं. तर कुठला तर फालतूक अधिकारी या ठिकाणी आला, हे बघितलं, मी परत सगळं सांगतो असं म्हणून गेला. काय कारण सांगतात हे बघा, आता हे बॉटलमध्ये तुम्ही पाणी भरून ठेवलेलं आहे, काय कारण आहे? म्हणजे पूर्ण हिरवं काळं भोर पाणी. ड्रेनेज आणि पाण्याचं एका ठिकाणी असल्यामुळे असं झालं, सगळं मोठं वर्ण करावं लागतंय. एकतर लोक म्हणतात की सगळे 8 दिवस पूर्ण बंद करा, चांगलं करूनच पाणी सोडा, आम्हाला मरणामध्ये ढकलू नका, अशा प्रकारचं एक लोकांचं म्हणणं आहे. सगळ्यांच्याच घरात मोटर लावले दिसत आहेत, पाण्याचं प्रेशर नाही. प्रेशर नाही, प्रेशर तर पहिल्यापासून नाही आहे, आणि प्रेशर आलं तर सुद्धा असले पाणी येणार. ठीक आहे, इथले बघा हे ज्यांच्या घरात पाण्या भरून ठेवल्यात ते देखील आहेत. हे बघा पूर्ण आळ्या मिश्रित पाणी आहे. बघा तुम्हाला दिसेल पूर्ण आळ्या आहेत पाण्यामध्ये. गुंडेटी, कृष्णहरी गुंडेटी. काय स्थिती आहे पाण्याची? काय असं गेल्या 15 दिवसापासून असे ड्रेनेजयुक्त पाणी येत आहे. पाणी काळ्या पिण्यायोग्य पाणीच येत नाही. गेल्या मी 15 दिवसापासून विकत आणून घराचं पाणी पिऊ राहिलो. आपण ही पाण्याची अवस्था अशी याच्यात कपडे पण धुता येणार नाहीत. नाही ना, कपडे प्यायचं तर दूरच राहिलं. पाणी वास येतो एवढं घाण, असं वापरायचं बेत नाही पाणी, असं आहे ते. असे पाणी 6 दिवसाला एकदा पाणी येते, हे असं हे पाणी ते सुद्धा. मग काय करायचं काय? आता जेव्हा तुम्ही महानगरपालिकेला तुम्ही पाणी घेऊन जाऊन दाखवाल, ते म्हणतील तुम्ही दुसरंच पाणी आणलंय काय, तर स्वतःहून मिक्स करून आणलंय म्हणतील. त्यांना काय सांगणार असणार? सकाळी कॉर्पोरेशन अधिकारी घेऊन गेले, व्यवस्था करू म्हणतात. आता हे करतच नाही. हां, असं एकूणच परिस्थिती. ज्यावेळेस तुम्ही महापालिकेकडे जाल, ते म्हणतील की तुम्ही स्वतःहून भरून आणलंय रंग टाकून. अधिकारी बघितलेले आहेत, समक्ष बघितलेलं आहे. मी व्हिडिओ आम्ही काढलेला आहे, लोकांनी दाखवलेलं आहे. त्यांचे अधिकारी म्हणजे आला त्यांनी सगळं बघितलं पाणी येताना. हे पाणी पिऊ नका, तुम्ही गरम करून प्या, का तुरटी टाकून प्या, असं त्यांनी सांगत होतं. गरम कसं करणार? एवढं पाणी कसं? औषध घालून प्या म्हणतात, कसं पिणार ते? पोरं पिलं तर त्यांना उलटी होऊ लागल्यात, काय झालं तर कोण हे करणार त्यांना? ते परवा पाणी आलं तसं पाणी येते. आळ्या आता मीच आणून दाखवले त्यांना सगळ्यांना. आळ्या किती झालेत पाणी भरलेलं. आणि ते सकाळी त्यांना बघितलं तर औषध घाला म्हणतात. त्याच्यात औषध घालत तर पोरं मेलं तर काय करणार? आम्हाला सगळ्यांना उलट्या जुलाब होऊ लागलेत. मग सगळ्यांना उलटा जुलाब ते पाणी पिल्यावर तसं बाहेरचं पाणी येऊन पिऊ लागलं. हा, मग पाणी विकत घेऊन पिण्याशिवाय पर्याय नाही. आता पर्याय गरज तसंच आहे. तर 6 दिवस झालं बाहेरचंच पाणी आणू लागलो आम्ही. कुचन नगरमधले हे सगळे नागरिक आहेत, सगळ्यांच्याच घरामध्ये अशाच पद्धतीनं पाणी आहे. खरं तर याला पाणी म्हणायचं का, असा देखील प्रश्न तुम्हाला कदाचित पडेल. प्रत्येकाच्या घरात मोटर लावलेली आहे, कारण पाण्याला प्रेशर येत नाही, वेळ निश्चित नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाचे कामं बुडतात. आणि पाणी जेव्हा येतं ते अशा पद्धतीनं येतं. त्याला पाणी म्हणायचं का आणि पिण्यासाठी कशा पद्धतीनं वापरायचं? अर्थात महानगरपालिका म्हणते की पाणी उकळून प्या, गरम करून प्या. मात्र अशा पद्धतीनं आळ्या मिश्रित जर पाणी येणार असेल, काळं भोर रंगाचं पाणी पिणार असेल, तर याला कुठल्या पद्धतीनं गरम करायचं आणि कुठलं मेडिक्लोर टाकून हे पाणी शुद्ध होणार आहे, हे महानगरपालिकेनं किमान सांगावं. कॅमेरा पर्सन अयुक्त आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.